जवळजवळ अर्धा तास झाला तिकडे ट्यून वाजते. भरपूर वेळ झाला आम्ही तिकडे बसलो होतो, पण आम्हाला काय माहीत नव्हतं. सो आम्ही इकडे मंदिरातून बाहेर पडताना रिटर्न आलो. आत्ता पाहिलं की तिकडे ट्यून वाजते आणि इथे हत्ती नाचतोय. सुप्रभात मंडळी, मी दर्शन दुले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर द इंडिया MS46 रायडर. आणि आज आहे आपल्या हम्पी राईडचा तिसरा दिवस आणि तिसरा एपिसोड. सो आज आपण निघालो आता हम्पी एक्सप्लोर करायला. बघूया कसं किती एक्सप्लोर होतं आहे आपलं. जर आज पूर्णपणे एक्सप्लोर झाली तर आज आपण नाईट स्टे करून उद्या मॉर्निंगला इथून निघून जाऊ. आणि नाही पूर्ण हम्पी एक्सप्लोर झाली तर आपण मग पुन्हा एक दिवस इथे थांबू. पण बघू, इथे स्टे खूप महाग आहे. सो त्यामुळे एकंदरीत तुम्हाला थोडासा रूम दाखवतो कसा आहे. इकडे हेल्मेट वगैरे सुकत आहेत. इकडे वॉशरूम आहे आमचं, गरम पाणी वगैरे 24 आवर्स आहे. वॉशरूम पण छान आहे. सो असं काय आहे, जवळजवळ 2 ते 3 माणसांचा बेड आहे. इकडे पण आम्हाला त्यांनी एक्स्ट्रा रूम दिले सामान ठेवण्यासाठी, जॅकेट वगैरे. इथे एक बेड आहे. असं काय आम्हाला 2 दिवसाचं 2400 रुपये पडला, म्हणजे एका दिवसाचे 1200 रुपये डे अँड नाईट. सो आज आता इथून आपण पहिलं चाललो आहे विरूपाक्ष टेम्पल. तिथून मग पुढचं कसं एक्सप्लोर करायचं ते पुढे ठरवूया आपण. पहिलं तर विरूपाक्ष टेम्पल इथे जाऊया आणि त्यानंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. सो स्टे ट्यून. आता गाडीवर भेटणार आहेत. आज आपला मोठा ब्लॉग नसणार आहे, पूर्णपणे फेस ब्लॉग आहे. कारण आम्ही गाडी एकच सोबत घेऊन चाललो आहे अल्तमाची. कारण 2 गाड्या कॅरी करत बसणं त्यात टाईमपास होऊन जातो. सो म्हटलं आज एकच गाडी घेऊ. नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहेत आता विरूपाक्ष टेम्पलमध्ये. आणि विरूपाक्ष टेम्पलच्या आधी सांगण्याआधी तुम्हाला थोडंफार सांगतो. हम्पी शहर हे कर्नाटकच्या पूर्व भागामध्ये तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही विरूपाक्ष मंदिरामध्ये येता, जेव्हा एंट्रन्स आहे हा पूर्ण जो तुम्ही बघताय माझ्या मागे, तो पूर्ण एंट्रन्स आहे, मेन दरवाजा आहे. इथून जर तुम्ही आत येता तर तुमच्या लेफ्ट साईडला पहिला लागतो तो कल्याण मंडप आहे. भरपूर मोठा आहे, भरपूर म्हणजे भरपूर मोठा आहे. मला असं वाटतं एकंदरीत मंदिरामध्ये काही कार्यक्रम वगैरे जेव्हा होत असतील तेव्हा ते इथे केले जात असतील. ते पिलर बघा किती मोठे आहेत. एकोणीसशे ज्या तलिकोटाच्या लढाईमध्ये सुलतान साम्राज्य म्हणजे मुघलांचं जे सैन्य होतं त्यांनी जेव्हा इथल्या राजाचा शिरच्छेद केला, त्यानंतर इथल्या काही वस्तूंची नासधूस केली गेली. त्यात ह्या नंदीचं बघा आता सध्या तुम्हाला हा भग्न अवस्थेत पाहायला मिळेल. हा सुद्धा तो पुढे आत आहे, तो पण पुढचं जे तोंड आहे ते तोडलं गेलं आहे.
तर मंडळी कॅमेरा अँगल किती सही आहे मला माहीत नाही, बरोबर आहे. सो तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल हम्पी नावाची उत्पत्ती आहे ना, म्हणजे एकंदरीत तुम्ही बघाल पंपादेवी म्हणजेच पार्वतीला पंपादेवी म्हटलं जायचं. सो ह्या नावापासून हम्पी नाव पडलं. आणि हम्पीचा जर विचार केला तर तुम्ही विजयनगर साम्राज्याची राजधानी म्हणून हम्पीला ओळखलं जातं, ज्यावेळेस कृष्णदेवराय यांची राजवट होती. एकंदरीत तुम्हाला जर पूर्ण हम्पी फिरायचे तर तुम्हाला 3 दिवस पाहिजेत, आणि आमच्याकडे तेवढे 3 दिवस नाही आहेत. सो एका दिवसात आज जेवढं आम्हाला फिरता येईल तेवढं आम्ही फिरू. सो भाई 3 दिन रुकने का? देखते अभी टाइम है. इथे काहीतरी लिहिलेलं आहे पण ते आपल्याला वाचता येणार नाही. सो ठीक आहे. एकंदरीत ही काळ्या पाषाणामध्ये नागदेवतांची हे कोरलेली आहे, आणि याला 7 तोंड आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7. हे मंदिर एक्झॅक्ट मनमंथा जे तलाव आहे त्याच्या बाजूलाच आहे. सुंदर दृश्य आहे. तिकडे एक ट्यून वाजते आणि इथे समोर काय होतं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा. जवळजवळ अर्धा तास झाला तिकडे एक ट्यून वाजते. भरपूर वेळ झाला आम्ही तिकडे बसलो होतो, पण आम्हाला काय माहीत नव्हतं. सो आम्ही इकडे मंदिरातून बाहेर पडताना रिटर्न आलो. आत्ता पाहिलं की तिकडे एक ट्यून वाजते आणि इथे हत्ती नाचतोय. तर मंडळी आता जो सध्या तुम्ही बघताय माझ्या लेफ्ट आणि राईट साईडला दोन्ही बाजूने हे बघा, हा हिरे आणि सोन्याच्या व्यापारी वगैरे इथून जायचे. म्हणजे इथून जो व्यापार केला जायचा, कारण हा मार्केट प्लेस आहे पूर्ण. जो मंदिराचा पुढचा भाग आहे, विरूपक्ष मंदिराचा पुढचा भाग. सध्या आपण येऊन पोचलेलो आहे एकशिला नंदी, मोनोलिथिक नंदी. हा बघा. एवढा मोठा नंदी एका दगडावर बसवलेला आहे. सध्या अशा काही ठिकाणी बसलो आहे, मस्त छान हवा सुटली. थोडेसे वर ढगी आले, तो ऊन कमी झाला आहे. आज हम्पीमध्ये ऊन आहे, काल दिवसभर पाऊस पडत होता. आणि इथून तुम्हाला पूर्ण म्हणजे विरूपक्ष मंदिराचा समोरचा जो स्पेस आहे ना, तो पूर्ण भाग दिसेल. तो मी थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथून मोनोलिथिक नंदी प्लस जो म्हणजे एक शिला नंदी आहे, तो पूर्ण जे म्हणजे सोनं चांदी हिरे वगैरेचा जो मार्केट आहे तो, आणि मंदिराचा मेन गेट इथून पूर्ण दिसतो. मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण कॅमेऱ्यामध्ये एवढं कॅप्चर होणार नाही आहे. सो असा काय सीन आहे. इथून ह्या पूर्ण स्टेप आहेत, ह्या उतरून गेल्यानंतर इथे समोर आहे मोनोलिथिक नंदी, जो एका दगडावर पूर्ण मोठा नंदी आहे. नंतर इथून सरळ गेले तुम्ही का हा पूर्ण मार्केट प्लेस आहे, जिथे परप्रांतीय येऊन व्यापार करायचे, हिरे वगैरे या सर्व गोष्टींचा आयात निर्यात केली जायची इथून. आणि इथून जो सरळ तुम्हाला रस्ता दिसतो तिथे एंडला विरूपक्ष टेम्पल आहे. आणि इथून तुम्हाला सगळीकडे प्लेस हा मेन सेंटर आहे. हम्पीमध्ये जर तुम्ही येत असाल तर मेन पहिलं सकाळी समजा तुम्ही जर रात्री पोचले तर हम्पीमध्ये स्टे करा. त्याच्यानंतर सकाळी तुम्ही विरूपक्ष टेम्पलला या. गर्दी काही भेटणार नाही तुम्हाला, पूर्ण मंदिर मस्तपैकी फिरायला भेटेल. त्यानंतर तुम्ही हा सेंटर आहे, इथून तुम्ही पूर्ण हम्पी फिरू शकता. इथून पूर्ण हम्पी फिरायची म्हटली तर जेवढं सांगतात इथले लोक त्याच्यानुसार 2 ते 3 दिवस पक्का तुम्हाला लागतील. सो जर हम्पी फिरायचं आहे तर 3 दिवसाचा टाईम नक्कीच घेऊन या. म्हणजे ॲटलिस्ट 3 डे 4 नाईट्स किंवा 3 नाईट्स अशा काहीतरी करावं लागतील तुम्हाला, तेव्हा पूर्ण हम्पी तुम्हाला फिरता येईल. परिसर छान आहे, एकदम सुंदर आहे. सो विरूपक्ष मंदिरातून निघाल्यानंतर समोरासमोर आपण आलो ते मार्केट प्लेसमध्ये. मार्केट प्लेस बघून झाला त्याच्यानंतर आता आपण मोनोलिथिक नंदी बघितला, जो एकशिला नंदी आहे. आणि आता इथून पुढं आपलं बघूया कुठला प्लेस जवळ आहे तिथं असं आपण जाऊया. मला असं वाटतं आय थिंक विठ्ठला टेम्पल जवळ आहे, जिथे ज्याला स्टोरी ऑफ हम्पीचं म्हणजे काय म्हणतात तर
सॉरी विसरलो. सो इथून आपण जाणार आहोत आता विठ्ठला टेम्पलमध्ये जी आपण 50च्या नोटीवर मागच्या बाजूला जे स्वर्णरथ बघतो तो रथ तिथे आहे. सो आपण तिथे जाणार आहोत आता.